आणि अभ्यास करून पहा तुम्हाला चालवणारे किती शल्य तुमच्या जीवनामध्ये आहेत. तुम्ही थोडं चांगलं केलं हे काय पद्धत आहे काय? शल्य सारथी. घरातून खच्चीकरण होतं, बाहेरून खच्चीकरण होतं, मुलगा खच्चीकरण करतो, जग खच्चीकरण करतं. अनेक व्यथा जीवनामध्ये आहेत. आणि एक लक्षात ठेवा, कर्म आपल्यालाच करावं लागतं. पाठिंबा देणारा श्रीकृष्ण असतो. एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी भरपूर झालं. घरात आयतं काही येत नाही, पाठिंबा मजबूत पाहिजे. श्रीकृष्ण देत नाहीत काही, पाठिंबा देतात. मी तर तुम्हाला असं म्हणेल, बरोबर काय जीवनामध्ये हे कळण्याच्या अगोदर चुकीपासून लांब राहायचं शिका. वाईट काय त्याच्यापासून लांब राहायचं शिका. तुम्ही लांबच राहा. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्या परिवाराचं संरक्षण करा. अशा ठिकाणी परिवार गेला नाही पाहिजे. आपल्याला उपासना माहीत नाही, आपल्याला प्रेम माहीत नाही, संत माहीत नाही. आपण 2-4 छापलेली पुस्तकं शिकतो, 2-4 लेक्चर ऐकतो, त्याच्यावर आपली विद्वत्ता ठरवतो. काय आपल्या जीवनामध्ये? महाराष्ट्रामध्ये गणपतीची उपासना होते ना 10 दिवस. मला त्या गणपतीचं एवढं वाईट वाटतं महाराज, काय सांगायचं तुम्हाला. तुमचं नाही वाईट वाटत बरं का, तुम्ही तर त्या गणपतीला 10 दिवस बसवता. पण त्या गणपतीकडे बघून मला वाईट वाटतं, याने काहीतरी चूक केली असेल वर कुठेतरी, आणि गणपतीला शाप मिळाला असेल. दरवर्षी 10 दिवस माणसात जाऊन राहत जा. कल्पना करा, गणपतीच्याच नावाने वर्गणी करायची, त्याची दारू प्यायची आणि त्याच्या समोर नाचायचं. हे केवढं मोठं विघ्न, हरत्यावर विघ्न, याची कल्पना आहे तुम्हाला? काही करत नाही बिचारा. सभ्य माणूस जे गाणं ऐकू शकत नाही ते 10 दिवस गणपतीला ऐकून घ्यावं लागतं. त्याचे कान मोठे म्हणून चालतं. ही उपासना, याला उपासना म्हणतो आपण. मला सांगा तुम्ही, आजपर्यंत गणपती कोणाला प्रसन्न झालेले का? गणपती हा बुद्धी देवता आहे. 20 ओव्यात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतीसाठी खर्च केले आहेत. देवा तूच गणेशू. गणपती प्रसन्न झाला याचं कुठली बुद्धिमत्ता तुमची वाढली, कुठली चव वाढली? काय कळालं तुम्हाला जीवनामध्ये की याला गणपती म्हणतात म्हणून? आपली उपासना नाही. ज्या संतांच्या पाया पडतो ते आकाराने माणसं असतात ना, त्यांचे विचार असतात ना, आपल्या कळतच नाही. संत कोणाच्याही पाया पडतो आपण. माझा राग मानू नका, कोणावर टीका नाही. ज्ञानेश्वरी सांगते ते सांगतोय तुम्हाला. तुमच्या पापाला गोंजरणारा तुम्हाला संत पाहिजेत. तुमच्या धंद्यामध्ये बरकत आणणारा संत पाहिजे. तुमचं कल्याण करणारा संत नकोय. योग्य मार्गदर्शन करणारा संत नकोय तुम्हाला. प्रसिद्धी पावलेला संत पाहिजेत. लगे अभिमान सांगता आम्ही याचे शिष्य आहोत. अरे तो कोण? मनुष्य आहे तो. प्रसिद्धीनं मोठा झालेला माणूस विचाराने मोठा असतो असं नाही, दिसण्यामध्ये असूच शकत नाही. आळंदीला आम्ही शिकत असताना राहुरी परिसरात जो बागायती परिसर आहे ना, त्यामध्ये एका बागायतदाराला 4 पोरं होते. त्याने 3 पोरं व्यवस्थित मार्गी लावले. त्या बागायतदारावरले एक पोरगा आपण महाराज कर. बागायतदाराचं पोरगं खात्यापित्या घरचं, पहिलवान टाईपचं, आळंदीमध्ये मधुकरी मागून खावी लागते. त्याला कुठं जमते? नेमका योगायोगाने तो माझ्या क्लासला आलेला होता. त्याला म्हणलं काय रे, अभ्यास करत नाही, काय नाही. नाही बापाची इच्छा आहे म्हणून आलो म्हणे. आपली काही ज्ञानेश्वरी वगैरे आपल्याला जमत नाही. मग काय बरं आहे, घरचं कटकट जाण्यापेक्षा आपलं व्यायाम करू. पहिलवान तिची सवय मात्र त्याला जोरात व्यायाम करणारा, अतिशय मन मोकळेपणे. घरून बदामाचे लाडू यायचे, काजू यायचे. आता मला सांगा, विद्यार्थी अवस्थेत जर एवढं हेवी मिळालं खायला, झोप येईल का पुस्तकं वाचेल? आणि माझा शब्द लक्षात ठेवा, श्रीमंताची मुलं कधी कलेक्टर होत नाही. गरिबीचा चिमटा बसला तो माणूस कलेक्टर होतो. सगळ्या सुखात समाधानात वाढलेला मुलगा कधी IAS IPS होत नाही. ज्याला गरिबी जाळते, गरिबी आवडत नाही, तो मुलगा जिद्दीने पेटलेला असतो. तो काहीतरी जीवनात करून दाखवतो. सगळ्या सुविधा मिळाल्या तो म्हणतो उद्या शिकून तरी काय करणार आहे. गाड्या घोड्या तर पहिलेच बापाने घेऊन ठेवलेल्या आहेत. म्हणून ही मुलं कधी जिद्दी नसतात, ही कधी मोठी नसतात. मुलं कधी मोठी होत नसतात.
पण त्या मुलाचा एक स्वभाव फार चांगला होता. आणि परीक्षा आली की तो माझ्याजवळ बसायचा. आता आम्ही लाडू खाल्लेले असायचे त्याचे, मग पुन्हा लाडू मिळले पाहिजे म्हणून थोडंफार आमच्यामध्ये पण कॉपी वगैरे चालते बरं का. त्याला शिकवायचो आपलं. 35% तो पास व्हायचा. घरी पत्र पाठवायचा. त्या काळामध्ये टेलिफोन वगैरे असल्या काही सुविधा नव्हत्या. मी पास झालो. घरच्या लोकांना काय माहिती टक्केवारी काय आहे. पास झालं ना पोरग, डबल लाडू, डबल पैसे. पण ते आल्यानंतर खाऊन हे करत नव्हता तो, तालमीत जायचा. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, ही त्याची उपासना. अहो महाराज 4 वर्षामध्ये अभ्यास करून आमच्या हाडाचे काढ झाले. आणि याचं वजन तर वाढलंच वाढलं, पण शरीर दिसायला एवढं देखणं झालं. व्यायाम, पैलवान आणि उंच, ताकद आणि निश्चित झोपणं ना. परीक्षेला मी आहेच, काय टेन्शन आहे त्याला. हौसली तब्येत झाली. आमच्याबरोबर जर कुठं सप्ताहाला किंवा कुठं जर आला ना, महाराज म्हणून लोक त्याच्या पाया पडायचे ना, आम्ही साईडला. अर्थ कळाला का. कोणाला महाराज समजताय, कोणाला श्रेष्ठ समजतायत. आकारावरून महाराज येतो, येत नव्हतं काही, पण लोकांना कुणी सांगावं. 4 वर्ष झाल्यानंतर त्याला आमची सवय लागलेली. मला म्हणे मी आता घरी जात नाही, तुझ्या संग येतो. मी म्हणलं मला शास्त्रीचा अभ्यास करण्यासाठी पुढे जायचं, तुला काही येत नाही, त्याची तू चिंता करू नको, चल. अरे म्हटलं तुला नंबर लागणार नाही, तुझा नसेल लागेल, मला घेऊन तर जा बरोबर. माझी जे आचार्य आहे, ज्यांच्याकडे मी 10 वर्ष न्याय शिकलो, तर राष्ट्रपतीतर्फे 4 सुवर्णपदक मिळालेले आहेत. स्वामी काशिकानंदजी महाराज महामंडलेश्वर, त्यांच्याकडे मी गेलो. आमच्या दोघाला स्वामीजींनी बघितलं, त्याला आणि मला. माझ्यावर स्वामीजींचा संशय, मला काही येतं का नाही. 10-12 प्रश्न विचारले मी. त्यांनी मला 10-12 प्रश्न विचारले, दिली उत्तरं मी, सगळे उत्तरं दिले. म्हणे अच्छा अच्छा अच्छा. म्हणे का ते ह्याला काही प्रश्नच विचारला नाही स्वामीजीने. मी म्हणलं स्वामीचा काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हणलं स्वामीजी ये भी मेरे साथ में पडेगा. अरे तुम जवाब दे सकता है तो उसकी क्या बात है. परीक्षा न देताच पास. खाली आल्यावर मला म्हटलं, कळलं का प्रताप, शिकून तुझ्यावर संशय, काही न करता पास. आता तर डबल व्यायाम करणार. मुंबईची नवी जिम, 7 वर्ष शास्त्री व्हायला लागतात, 7-8 वर्ष. 2-3 दिवसामध्ये स्वामीजींच्या लक्षात आलं की हे असंच आहे म्हणून. मग स्वामीजी फार उदार अंतकरणाचे. म्हणे महाराज, अरे मेरे जैसा आदमी फंसता है तो दुनिया क्यों नहीं फंसी, की रहने दो, अच्छा लड़का है, रहने दो. सकाळी 3 तास नवीन जिमचा व्यायाम, संध्याकाळी नवीन जिमचा व्यायाम. अहो डोंगरासारखं शरीर तयार झालं 7 वर्षांमध्ये त्याचं. असं मुठीत मावेल पोट आणि छाती अशी धिप्पाड, अंगावर महाराजाचे कपडे, कुठेही गेला की मान, कुठेही गेला की मान. पब्लिक काय असतं ते सांगतो मी तुम्हाला. एक दिवशी एका रोडचं उद्घाटन स्वामीजी हातून ठेवलं आणि आश्रमात कुणीच हजर नव्हतं. स्वामीजी म्हणले हा 7 वर्ष झालं पोचतोय, पिशवी बरोबर घ्यायला कामाला येईल. त्याला म्हणले चल पिशवी घेऊन. चला म्हणजे स्वामीजी, श्रद्धा तर आहेच, गुरु आहेत. पिशवी घेतली, आसन घेतलं, स्वामींचं बरोबर गेला. एका बाजूने स्वामीजी उतरले, एका बाजूने हा उतरला. तिथल्या लोकांनी स्वामीजीच बघितलेले नव्हते, त्यांना वाटलं हाच महाराज आहे. जेवढे हार आणलेले होते सगळे याच्या गळ्यात, आणि आमचे गुरुजी साईडला उभे. यालाही कळेल हा पहिल्यांदाच गेलेला. त्याला वाटलं अगोदर शिष्याला घालत असतील नंतर गुरुचा सत्कार असेल. मग त्यांनी विचार, आइए महाराज जी आपके हाथ से उद्घाटन है. बोले मैं महाराज नहीं हूँ. बोले महाराज उधर है हमारे. बोले आप. बोले चेला है उनका. बोले पहले क्यों नहीं बताया. बोले पूछा किसने. नवीन हार आणले, पुन्हा हार घातले, उद्घाटन केलं, तिकडून जाऊन आले. मला म्हणे काय खरं नाही म्हणे आपलं.
सुवर्ण पदक मिळू नाही तर काही मिळू, हात जिंकला म्हणे आज, सगळे हार यालाच. 7-8 वर्ष झाले महाराज. पण कधी कधी ही माणसं खूप असं कामाला येतात. आमचा असं एक 10-12 लोकांचा ग्रुप होता. कुणी वृंदावनला शिकायला, कुणी हरिद्वारला शिकायला. ही सगळी माणसं एकत्रित आल्यानंतर आम्ही मुंबईवरून पंढरपूरला वारीला जात होतो, 7-8 जण. एका आषाढी वारीमध्ये आम्ही सगळे बरोबर गेलो आणि रात्रीची ती गाडी मुंबईवरून सुटणारी पंढरपूरसाठी, हे 7-8 जण आम्ही. आता सगळे अशीच अभ्यास करून करून हाडकं बरगड्या दिसणारे, एवढं एकटं सुधारलेलं. आम्ही त्या दादरमधून त्या गाडीमध्ये बसलो ना, आमची चर्चा सुरू झाली. वृंदावनला काय शिकवतात, हरिद्वारला काय शिकवतात, सगळी संस्कृतमधून चर्चा सुरू झाली. आणि ह्याला झोप यायला लागली. याला एक तर काही कळतच नव्हतं. मला म्हणे मी झोपतो वर, तुमचं चालू द्या. तो वर जाऊन झोपला. जसं कल्याण जवळ यायला लागलं, 2-4 गुंड आले. सगळे माणसं झोपले होते, आम्हीच जागे होतो. सगळे पोरच पाप्याची पित्र झालेली, बाटल्याच काढले तरी दारूच्या. त्याचे दुसरे दोस्त म्हणाले मला सभ्यता नाही, आमचं रिझर्वेशन नाही, आमचं हे आमचं ते. अहो ती कुठं ऐकतात का गुंड 2-3 माणसं? ते नाही म्हणे आम्हाला इथंच बसणार, आम्ही इथंच पिणार. जी चर्चा सुरू झाली आमची, ऐकायलाच तयार नाही ती लोक. तितक्यात दुसरा एक गुंड होता, त्यांनी चाकूच काढला. म्हणे गप बसता का चाकू? त्यांनी वरून बघितलं, 3 डायर असतं ना झोपायचं, वरून बघितलं आमच्या मित्राने. म्हणे ती गडबडच झाली म्हणे. मग तू वरून तो म्हणला ठहरव. तर नुसता आवाज ऐकला ना तरी वर बघायला लागले. तो उतरताना असं डोंगरासारखा उतरत होता तो. बर याला नीट हिंदी येत नव्हती. उतरल्यावर काय सुरू करावं, याला काय म्हणायचं यांना? तो उतरला, नुसता उभा राहिला असा, चले जाओ. आम्ही अर्धा तास त्याला समजून सांगत होतो, दारू पिणं पाप नाही, उपपाप नाही, महापाप आहे वगैरे वगैरे, सगळं शास्त्र एका बाजूला आणि याचं एकच महावाक्य, चले जाओ. अहो ते 3-4 जण गुंड ह्याच्याकडे बघितलं ना, म्हणजे महाराजची आप आहे क्या? म्हणजे मागच्या जन्मातली ओळख आहे का? आप आहे का? पण हा हम आहे. अच्छा अच्छा अच्छा. पाया पडले त्याच्यावर. सगळ्यांनी बाटल्या उचलले गेले दुसरीकडे. माझ्याजवळ बसला. मला म्हणे 14 वर्ष झालं पुस्तकं खातो, कोण कामाला आलं? कुठेही जा मला घेऊन जा, अशा टायमाला मी कामाला येतो. सगळी लोक गुरुजी सहित सगळी मुंबईतली माणसं महाराज म्हणून पाया पडत होती. ही पब्लिकची चूक आहे. माझं बोलणं नीट लक्षात ठेवा. कारण की पब्लिकमध्ये लोकांना ज्ञान नाही, साधुता म्हणजे काय, सत्य म्हणजे काय. आणि ही चूक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते. मटका सांगणारा संत, ही काही पद्धत आहे? आत्याला लागला असता मटका तर तो कशाला साधू झाला असता? लोक जातात, गंजडी संत, फुकणारे संत, आणि लोक म्हणतात नाही नाही बडे महाराज आहे, बडे महाराज आहे, गांजा पिते. अरे काय, तंबाखू खाणाऱ्या लोक नावं ठेवतात आणि गांजा पिणारे लोक संत म्हणतात. ही काही बुद्धी माणसाची, ही क्षमता आहे? पण ज्ञानोबा सांगतात ही सगळी चूक आहे. मी तर तुम्हाला असं म्हणेल, बरोबर काय जीवनामध्ये हे कळण्याच्या अगोदर चुकीपासून लांब राहायचं शिका. वाईट काय त्याच्यापासून लांब राहायचं शिका. तुम्ही लांबच राहा. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, आपल्या परिवाराचं संरक्षण करा. अशा ठिकाणी परिवार गेला नाही पाहिजे. साधू म्हणजे आत्मकल्याण करणारा, उन्नती करणारा. तुम्ही अडलेला आहात एखाद्या ठिकाणी, निर्णय घेऊ शकत नाही, 2 शब्द सांगणारा, तो साधू. बोलणं माझं ऐका बरं का. भगवान बाबांनी काय केलं लोकांना? शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती केली. औरंगाबादमध्ये हॉस्टेल काढले. त्यांना काही लोकांना असं सांगता येत नव्हतं का? नाही. समाज पुढं कसा जाईल, लोकांचं कल्याण कसं होईल, शिक्षणाने कल्याण होतं असं म्हणणारं संत असतं. वाक्य पूर्ण ऐकलं नाही अजून. शिक्षणाने कल्याण होतं असं मानणारा संत असतो. शिक्षकांना मूर्ख बनवणाऱ्याला तुम्ही संत म्हणतात, हा गाढवपणा आहे. शिकलेली लोक मागे लागतात. मुंबईमध्ये साधूच्या मागे
काय नाही नाही, अरे शक्य असतं का या गोष्टी? वेषांतर केलं, थोडं दाढी गवत वाढवलं म्हणून सांगते नाही, उपासना नाही, ती तुमचा मूर्खपणा आहे. की ज्ञानेश्वरी शिकवते. म्हणून वारकरी संप्रदायातला कुठला संत तुम्हाला तावीत देत नाही, गंडे बांधत नाही. तो कधीच म्हणत नाही संसार सुखी होईल. अर्थ कळाला? कधी म्हटलंय कीर्तनकार संसार सुखी होईल? नाही, आमच्या अभंगच उलटे आहेत. संसार दुःख मूळ. अहो, अभंग लिहून तुकोबरायचा संसार नीट होत नाही. अभंगावर कीर्तन करून लोकांचा संसार नीट होऊ शकतो. तुम्ही मजबूत होऊ शकता, संसार दुरुस्त होऊ शकत नाही. उपासना तुम्हाला बळकट करणारी आहेत, संसार चांगला करणारी नाहीत. काय संसार चांगला करणारे? कुठपर्यंत पुरणार आहे तुम्हाला? अब्जावधी असणारे रुपये ते सुद्धा डबल करण्याच्या नादामध्ये आयुष्य गमवतात. खायचं पाहिलं तर काल सांगितलं तुम्हाला, 100-200 रुपयाचं अन्न ताटात असतं आणि अब्जावधी रुपये काय केलं जीवनामध्ये? उपासना म्हणजे स्वतःला मजबूत करणं, मानसिकरित्या मजबूत करणं. दुःखाचे डोंगर तुमच्यावर जर कोसळले तर ती क्षमता तुमच्यामध्ये वाढवली पाहिजे. त्याचं नाव आहे उपासना, त्याचं नाव आहे अध्यात्म, त्याचं नाव आहे जीवन. एखाद्या माणसाने काहीतरी चुकीची बातमी सांगितली, गडबडू नये माणसाने, खराब होऊ नये जीवन, अशांत होऊ नये जीवन. आणि एक लक्षात ठेवा, संप्रदायामध्ये खूप सुंदर सांगितलेले आहेत, अशांतस्य कुतः सुखम. सुखाची व्याख्या करताना ज्ञानोबा आहेत, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अशांतस्य कुतः सुख. शांत राहणाऱ्या माणसाला सुख आहे, अशांत माणसाच्या ठिकाणी सुख राहत नाही. अशांतस्य कुतः सुखम. आणि शांती ही विचाराने येते, मानसिक मजबूतीने येते. मन स्थिर असलं पाहिजे. किती त्रास देईल तो, किती शिव्या देईल, दमेल एक दिवशी. ती ताकद आपल्यामध्ये पाहिजे. ती क्षमता वाढवणं म्हणजे उपासना आहे. अशा लोकांच्या सान्निध्यात राहणं जे धैर्य वाढवतात. माझा शब्द नीट आहे का? धैर्य वाढवतात. धैर्य खच्चीकरण करणारे नव्हे, धैर्य वाढवणारे लोक पाहिजेत. म्हणून महाभारताचं जर आपण आकलन केलं 2 शब्दामध्ये, तर दोघांचा आश्रय सांगतो. अर्जुन आणि कर्ण एकमेकाचे विरोधी आहे. अर्जुन आणि कर्ण एकमेकाचे विरोधी आहेत आणि कर्ण सर्वगुण संपन्न आहेत. आमचे संत सुद्धा कर्णाची बाजू घेतात, एवढा बलवान कर्ण आहेत, पण विजयी होत नाही. तो सारथी चांगला नाही. कर्णाच्या सारथीचं नाव आहे शल्य आणि अर्जुनाच्या सारथीचं नाव आहे श्रीकृष्ण. आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही, आपल्याला चालवणारा शल्य आहे का श्रीकृष्ण आहेत, हा जास्त महत्वाचा भाग आहे. शल्यचा अर्थ कळाला ना? जखम. शल्य, शल्य चिकित्सा, ऑपरेशन. शल्य. चांगला बाण मारला कर्णाने की स्तुती नाही, चुकला की काय करणार तुला येते रे? मला सांगा, युद्धाचा, मारामारीचा, जीव देण्याचा प्रसंग आहेत आणि आपलाच माणूस म्हणतो हे जमलं नाही तुला. खच्चीकरण. आणि अभ्यास करून पहा, तुम्हाला चालवणारे किती शल्य तुमच्या जीवनामध्ये आहेत. तुम्ही थोडं चांगलं केलं, हे काय पद्धत आहे काय? शल्य सारथी. घरातून खच्चीकरण होतं, बाहेरून खच्चीकरण होतं, मुलगा खच्चीकरण करतो, जग खच्चीकरण करतं. अनेक व्यथा जीवनामध्ये आहेत शल्य म्हणून. पण श्रीकृष्ण असेल ना, हारला तरी तू पाठ फिरवणार आहेत. अर्जुना सुंदर सुंदर, अजून प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी. याचं नाव श्रीकृष्ण आहे. आणि एक लक्षात ठेवा, कर्म आपल्यालाच करावं लागतं, पाठिंबा देणारा श्रीकृष्ण असतो. एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी भरपूर झालं. घरात आयतं काही येत नाही, पाठिंबा मजबूत पाहिजे. श्रीकृष्ण देत नाहीत काही, पाठिंबा देतात. कुठल्याही माणसाला जीवनामध्ये स्वतःच्या मेहनतीशिवाय काही मिळत नाही, पण ते मिळवण्यासाठी पाठिंबा पाहिजे. म्हणून चांगली चांगली जी मुलं येतात त्यांना विचारा, तुम्हाला काय वाटलं? आईनी मदत केली, वडिलांनी मदत केली, गुरुजनांनी मदत केली, याचं नाव आहे पाठिंबा, याचं नाव आहे श्रीकृष्ण.
प्रोत्साहन देणारे पाहिजेत, खच्चीकरण करणारे नाही पाहिजेत. प्रोत्साहन देणारे त्यांच्या सानिध्यात बसणं म्हणजे उपासना आहे. मग त्याचे अनेक प्रकार आहेत. योग आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे. व्यापार करायचा असेल तर तुम्हाला कोणाच्या तरी व्यापारी माणसाच्या हाताखाली राहावं लागेल आणि हळूहळू शिकावं लागेल. ते राजकारण असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल. नोकरी करताना सुद्धा नवीन नवीन नोकरी लागल्यानंतर माणूस भांबावतो, सवय नसते त्याला नोकरीची. मग हळूहळू हळूहळू त्याच्या लक्षात येतं कशी करायची, तो पाठिंबा असतो. म्हणून उपासना शब्दाचा अर्थ श्रेष्ठ माणसाचं सानिध्य, त्याचा आदर्श आणि त्याचा पाठिंबा याच्या जोरावर आपण प्रगती करणं, आपण प्रयत्न करणं ही उपासना आहे.